जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. तर बघा, राज्यसभा जी आहे, राज्यसभेचे जे सदस्य निवडले जातात, तर सदस्य निवडण्याची जी पद्धत आहे त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आपल्याला माहिती आहे संसद जी आहे, संसदेचे सर्वात महत्त्वाचे जे पिलर आहेत, 3 महत्त्वाचे पिलर आहेत. याच्यामध्ये पहिला जो आहे तो लोकसभा आहे, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो राज्यसभा आहे आणि नंतर तिसरा जो भाग येत आहे तो प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती येत आहेत. आता लोकसभेची निवड जी असते, निवडणूक पद्धत जी असते ती प्रत्यक्ष पद्धतीने असते, म्हणजेच डायरेक्टली आपण जाऊन मतदान करू शकतो आणि त्याच्यामार्फत लोकसभेचा खासदार वगैरे निवडला जातो. आता राज्यसभेची निवडणूक पद्धत कशी असते बघा, तर अप्रत्यक्ष पद्धतीने राज्यसभेच्या सदस्याची निवड केली जाते. आता राज्यसभा जी आहे ते वरिष्ठ सभागृह राहतं बघा. वरिष्ठ सभागृह याला अप्पर हाऊस इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, अप्पर हाऊस. ठीक आहे. आणि लोकसभा जी याला लोअर हाऊस म्हटलं जातं बघा, लोअर हाऊस. आता हे अप्पर हाऊस जे आहे, आता याच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक थोडक्यात आढावा बघू. RS म्हणजे राज्यसभा इलेक्शन. आता बघा का घेतलं जातं राज्यसभेचे इलेक्शन. बघा, काही कार्यकाळानंतर राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्यांना रिटायर करणं गरजेचे असतात आणि त्या उद्देशानेच निवडणूक घेतली जाते. प्रत्येक 2 वर्षानंतर बघा 1/3 राज्यसभेतील जे सदस्य असतात ते काय केले जातात, तर रिटायर केले जातात बघा, प्रत्येक 2 वर्षानंतर. आता राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि परमनंट बॉडी आहे. परमनंट बॉडी याचा अर्थ काय की कधी बरखास्त होतं का नाही, म्हणजेच राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, हे अजिबात बरखास्त होत नाही बघा. आता इलेक्शन जे आहे, या इलेक्शनसाठी राज्यसभेच्या सदस्यांना निवडण्यासाठी जे मतदान होतं त्या मतदानामध्ये मतदार कोण असतात, निवडणुकीला मतदान करणारे जे व्यक्ती आहेत त्या कोण असतात, तर प्रत्येक राज्यातून एक ठराविक सदस्य निवडले जातात बघा. जसं महाराष्ट्रामधून 19 सदस्य जातात बघा राज्यसभेमध्ये. तर 19 जात असतील तर या 19 सदस्यांची निवड कुणाच्या मार्फत केली जाते, तर महाराष्ट्रामधील जे विधानसभा आहे, विधानसभेमधून जे निवडून आलेले इलेक्टेड मेंबर्स जे आहेत, निवडून आलेले सदस्य जे आहेत त्यांच्या मार्फत मतदान करून राज्यसभेमध्ये काय केलं जातं, तर सदस्य पाठवले जातात. आता यांची जी मेथड असते, मतदान पद्धत जी असते ती कशा प्रकारची असते, ते प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ द सिंगल ट्रान्सफरेबल वोट, म्हणजेच काय, तर एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीच्या आधारावरती काय केलं जातं, इथं मतदान केलं जातं आणि त्या आधारावरती सदस्यांची काय केली जाते, तर निवड केली जाते बघा. आता पुढे बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे. आता या सदस्यांच्या निवडच्या बाबतीमध्ये बघा, पॉप्युलेशनच्या म्हणजे लोकसंख्येच्या आधारावरती जागांची एक विभागणी करण्यात आलेली आहे. जसं मी म्हटलं महाराष्ट्रामध्ये 19 जागा आहे. हे कशाच्या आधारावरती विभागणी केलेली आहे, तर लोकसंख्येच्या आधारावरती. आता लोकसंख्या जी आहे प्रत्येक 10 वर्षानंतरची लोकसंख्या बदलतच राहते आणि त्या बेसिसवरतीच काय केलेलं आहे, तर याचा उल्लेख जो आहे तो भारतीय संविधानातील जो 4थं अनुसूची आहे, 4थं शेड्यूल जे आहे, 4th शेड्यूल, याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे लक्षात का ठेवायचं, राज्यसभेच्या सदस्यांची प्रत्येक राज्यांची जी संख्या आहे ती वेगळी असणार आहे. वेगळी असण्याचं कारण काय आहे, तर लोकसंख्येच्या आधारावरती राज्यसभेच्या सदस्यांना अलोकेट केलं जातं, निवडलं जातं बघा. आता एकूण जर राज्यसभेचे सदस्य बघितले तर घटनेच्या आधारावरती 250 आहेत बघा. घटनेमध्ये त्याची शिफारस केलेली आहे. भारतीय संविधानातील कलम 80 मध्ये राज्यसभेच्या सदस्यांची एकूण संख्या 250 सांगण्यात आलेली आहे. आजच्या घडीला किती आहे, तर 245 सदस्य आहेत बघा. आता आजच्या घडीला जे 245 जे आहे त्याच्यामधील 12 सदस्य जे आहेत त्यांना नॉमिनेट केले जातात. नॉमिनेट याचा अर्थ काय आहे की राष्ट्रपतींच्या मार्फत नामनिर्देशित केले जातात. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये घेतले जातात, आर्ट असेल, त्यात म्हणजे कला क्षेत्र आहे, त्याचबरोबर साहित्य क्षेत्र असेल, त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल आणि सोशल वर्क असेल, या 4 क्षेत्रातील सदस्यांची नियुक्ती काय केली जाते, राष्ट्रपतींच्या मार्फत नॉमिनेटेड पद्धतीने केली जाते, म्हणजे नामनिर्देशित केले जातात. प्रत्येक सदस्याचा जो कार्यकाळ असतो या राज्यसभेमध्ये तो किती 6 वर्षाचा कार्यकाळ असतो आणि 6 वर्षानंतर ते काय होतात, तर रिटायर होत असतात बघा. आता एखादा सदस्य जर निवडून देण्यात आला असेल, निवडल्यानंतर तो 6 वर्ष त्या पदावरती राहतो बघा, 6 वर्ष त्या पदावरती राहतो. आता प्रश्न आहे की राज्यसभेचा एखादा सदस्य पंतप्रधान बनू शकतो का, डेफिनेटली पंतप्रधान बनू शकतो. राज्यसभेचा एखादा सदस्य मंत्री बनू शकतो का, तो मंत्री बनू शकतो. म्हणजेच लोकसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे, याच्यामधून जो सदस्य निवडून आलेला असेल तर तो सदस्य मंत्री बनण्यासाठी किंवा पंतप्रधान बनण्यासाठी पण काय तर पात्र आहेत. तर राज्यसभेच्या सदस्यांचा पंतप्रधानाचं उदाहरण बघितले तर जे मनमोहन सिंग असतील, इंदिरा गांधी असतील, तर या राज्यसभेचे सदस्य होते आणि त्याच्यानंतर त्यांचा पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता भारतीय संविधानातील कलम जे 84 देण्यात आलेले आहे, 84 मध्ये काय केलेलं आहे, तर राज्यसभेच्या सदस्यासाठी जी पात्रता आहे ती पात्रता सांगण्यात आलेली आहे. एक म्हणजे तो भारतीय नागरिक असावा, दुसरे त्यांनी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावी आणि तिसरं काय सांगण्यात आलेलं आहे की तो म्हणजे इथे सांगण्यात आले की भारतीय संविधानामध्ये
आणि संसदेच्या मार्फत जे काही क्वालिफिकेशन देण्यात आलेले आहे, जी पात्रता सांगण्यात आलेली आहे, त्या पात्रतेनं त्यांना एकदम परिपूर्ण करणं गरजेचं आहे. जसं की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे कोणत्याही मी म्हणेल की फायद्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या अशा जॉबवरती तो डायरेक्टर नसावा, एखाद्या कंपनीचा डायरेक्टर वगैरे नसावा, म्हणजेच लाभाचं पद त्याच्याकडे नसावं. अशा बऱ्याच गोष्टी पार्लमेंटच्या कायद्याच्या आधारावरती सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या बेसिसवरती त्याचं क्वालिफिकेशन असावं. ठीक आहे. तर अशा प्रकारे राज्यसभेच्या सदस्यांची पात्रता सांगण्यात आलेली आहे. ती निवडणूक पद्धत अशा प्रकारे त्याची होत आहे. ठीक आहे. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.